नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे केले स्वागत। प्राजक्तदादा तनपुरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी केंदळ बुद्रुक येथील नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेला भेट देऊन शाळेत देवी सरस्वतीचे पूजन करून विद्यार्थ्यांचे फूल, नवीन गणवेश आणि पुस्तके भेट देऊन स्वागत केले। शिक्षकांनी केलेले औक्षण आणि फुले स्वीकारून मुलांनी शाळेत आनंदाने प्रवेश केला। या चिमुकल्या विद्यार्थ्यांकडे पाहून प्राजक्तदादा म्हटले, मला माझे लहानपणाचे दिवस आठवले। आम्हाला शाळेत यायची अनामिक भीती तर असायची, पण मित्रांना भेटायची ओढ तेवढीच उत्सुकता देखील असायची। काळानुसार गोष्टी बदलत गेल्या। आता शिक्षकांनी देखील स्वतःला अपग्रेड करत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलांना शिकवले पाहिजे। त्यामुळे मुलांचा शिक्षणाचा दर्जा सुधारेल आणि अनुभव व आनंददायी होईल। शाळेचा गणवेश घालून शिस्तीत बसलेले हे विद्यार्थी भविष्यात सामाजिक बदलाचा एक अमूलाग्र भाग बनणार आहे। ही मुले खरी आपल्या देशाची संपत्ती आहे, एवढे बोलून मुलांना शालेय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी डॉक्टर तनपुरे कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक प्रमोद तारडे, गोरक्षनाथ तारडे, नामदेव तारडे, विजय चव्हाण, कणिपनाथ तारडे, अण्णासाहेब देवरे, जयराम चव्हाण, अविनाश हरिश्चंद्रे, बापूसाहेब तारडे, मुख्याध्यापक राजेंद्र उदमले, श्रीमती गाडे मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। राहुरी प्रतिनिधी उमेश वाचकर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।